जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू माय न्यू व्लॉग किंवा व्हिडिओ पण म्हणू शकता. तर आता या व्हिडिओमध्ये असं काय खास आहे, तर यासाठी मी व्हिडिओ काढतोय आणि आता मी आलोय इकडं पुण्याला, म्हणजे की रूमवर आहे आता मी. तर गावावरून गावाचं सगळे कामं झालते, मग म्हणलं चला जरा, कारण की इथं जरा थोडंसं कंटेंट रिलेटेड जरा काम असतं. स्क्रिप्ट वगैरे तिथं काहीच बनवता येत नाही, काहीच म्हणजे काहीच करता येत नाही. जसं म्हणावं असं गावाला फक्त ब्लॉग रिलेटेड काम होऊन जातं, पण बाकी जे कंटेंट आहे, टेक रिलेटेड कंटेंट वगैरे असतो, तर त्याच्या रिलेटेड होत नाही. तर त्याच्यामुळं आता आलोय मी इकडं पुण्याला आणि तुम्हाला मी आता कुणाला सांगितलं नव्हतं, तर मी आता रिव्हील करतोय. तर मला एक मोठा ब्रँड आहे, तुम्हाला माहित असेल की एक मोठा ब्रँड आहे. मी तुम्हाला सांगतो तो कोणता ब्रँड आहे, डायरेक्ट प्रॉडक्ट दाखवणार आहे मी. तर त्या ब्रँडचा मला कोलॅबोरेशनसाठी ऑफर आलती. तर मी असं सांगितलं, त्यांनी मला सांगितलं की हे प्रॉडक्ट तुम्ही, म्हणजे रेंज त्यांनी दिली की ह्या रेंज टू ह्या रेंज पर्यंत तुम्ही प्रॉडक्ट चॉईस करा. ते तुम्हाला पाठवलं जाईल आणि त्याच्यातून मला एक रील बनवायची होती. इन्स्टाला रील आणि आपल्या चॅनलला पण टाकू शकत होतो, युट्यूबच्या दुसऱ्या टेकवाल्या. तर ती बनवायची मला. तर मला सांगितले की तुम्हाला कोणतं प्रॉडक्ट लागतं ते टाका. तर टाकलं मी. तिथं आल्यानंतर मी ते कोलॅबोरेशन ऍक्सेप्ट करणारच होतो. मग ते केलं आणि मग त्यांचं एक 2 दिवस 4 दिवस झाले. 4 दिवसानंतर मला आज ते पार्सल आलेलं आहे आणि ते पार्सल कोणत्या ब्रँडचं आहे तुम्ही बघू शकता. तर बोटचं पार्सल आहे आणि मी हेडफोन मागवलेत. मला लागत होते आता हेडफोन, काही काम होतं जरा लाईव्ह वगैरे घ्यायसाठी लागत होते. तर मी हेडफोन मागवलेत. तर आता आपण या पार्सलला ओपन करूया आणि कसं आहे ते बघूया, कसं आलंय काय आहे. आणि मग त्यानंतर मी आपल्या इन्स्टाच्या पेजवरती आणि इकडे रील टाकेल. तर रील टाकल्यानंतर मग तुम्ही बघायचं, तर ते स्टोरेज भरलेलं जरा, त्यामुळं व्हिडिओ स्टॉप केला. तर हा, मी काय म्हणत होतो की पार्सल आलेलं आहे. आता मी ओपन करतो. ओपन करून केल्यानंतर बघूया की काय आहे आणि ह्याचे फीचर्स वगैरे एक्सेट्रा ते तुम्हाला आपल्या टेकच्या चॅनलवरती पाहायला भेटेल. तर तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. 1-2 दिवसात मी रील टाकेल. आणि आता ओपन करूया. आधी याला कॅमेरा जरा सेट करायला लागतो मला ओपन करताना, खाली खाली असा. ओके. तर आता ओपन करतो पटापटा मी. धरायला लावलंय मी भावाला, इकडे धरायला लावलंय, पडू शकतं. मी स्टँड वरती नाही ओपन केलेले. बघू द्या एकदा. हे फक्त ब्लॉग आहे, नॉर्मल व्हिडिओ आहे. मी काय असं प्रॉपर त्याला एडिट काय करणार नाहीये. फक्त नॉर्मल टाकणार आहे की असं असं पार्सल आलेलं आहे बोट कडून. तर पॅकेजिंग चांगली दिसते. जरा पावसाळ्याचं जरा लेट आलं, आज दिवसभर पाऊस होता. तर हे असे, हे वरचा ते फेकून देऊया, ते बघू नंतर. तर असं काहीतरी पार्सल आहे बोटचं. ओपन करूया. आवाज तर भारी येतोय. अरे कट करायला काही का, कट करायला कटर घे रे जरा. हो, आता कटर घेतलाय, कट करतो. येस. ओ ओ ओ, हो गया कट. सो फायनली 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 ओरिजिनल बोट की. तर ओरिजिनल बोट कडून आले आपल्याला. आयुष्यवत जडे वेट आहे, वेट आहे. तर अशा टाईपचं काहीतरी आहे. त्याला माईक वगैरे एक्सेट्रा माईक वगैरे आहे. हे थोडंसं बिल आहे वगैरे, ऑफिशियल बिल आहे त्यांचं. तर त्यांनी बिल पाठवले आणि हे बघू शकता कसं आहे. तर आता मी याला ओपन करतो. ओपन केल्यानंतर तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसं आहे. गाईज, कसं ओपन करायचं गाईज, फर्स्ट टाइम ओपन करतोय. कसं करायचं ओपन, ओपन करायचं माहिती आहे. कसं ओपन करते त्याला. गाईज ओपनच होत नाहीये. स्टोरेज भरायचं माझं मोबाईलचं. अरे ओपन ओपन कसं ओपन करते तरी. ओपन कसं करते असं होय. असं असं. ओके. तर हे निघलंय. आता इकडून कसं ओपन करायचं बाई, इथे लय अवघड आहे. इथं कट आहे. तर असं ओपन आहे. सील पण तुटलेले नव्हते, सील आता मी काढले. हा, मला वाटते साबण बिबन जर आला तर व्हिडिओ होईल ना प्रूफला. साबण बिबन पाठव, पण काय येतात प्रूफला, त्यांनीच पाठवले आपल्याला, ओरिजिनल येणारी माहिती. तर दिसते काहीतरी. ओ ओ, ओरिजिनल काय हे काय, ऑथेंटिसिटी 30 सेकंड प्रोसेस, स्कॅन क्यूआर कोड, फिल द डिटेल्स अँड सबमिट द फॉर्म. क्लेम वॉरंटी क्लेम करायसाठी असा काहीतरी स्कॅनर दिला त्यांनी. फिल द डिटेल्स आणि त्यानंतर काय, ओ मेन 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 स्टिकर पण आलेला आहे आपल्याला बोर्डचा. आणि ये छोटे बच्चों की चीज नहीं है, इससे आप दूर रहो. बाकी काय आता हे वापरायचं कसं ते वगैरे दिलेलं आहे त्यांनी. तर आता मेन मेन गोष्ट बघा आपल्या हातात आहे आता. मेन, ओ ओ ओ ओ ओ ओ, आता एकदा काढून बघूया. क्वालिटी, एकदम क्वालिटी, एकदम पॅड बीड मस्त येतं. तर आता ह्याला ओपन कसं करायचं काहीच. ओपन असं, हे असं. ओके, असं का. ओके ओके ओके, समजते समजते, जरा जरा समजते. पडलं. तर हे असं आणि असं. तर हे असं ओपन झालेलं आहे.
आणि ह्याला माईक पण आहे, ह्याला आपण असं करू शकतो. माईकला माईक पाहिजे तसं आपल्याला करता येतं ऍडजस्टेबल. तर आता मी याला वेअर करतो, कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही नक्की सांगा. तो लग रहा हूं ना मैं गेमर. तर गेमर वाटतंय का नाही. तर हे वायर्ड आहे. मी वायर्ड का सांगितलेलं माहितीये का, जे लाईव्ह स्ट्रीम वगैरे करतो तर त्यावेळेस चार्जिंगचा प्रॉब्लेम वगैरे नको, त्यासाठी मी वायर्ड सांगितलेलं. तर वायर्ड आलेले, ते पण ओरिजिनल बोटचे. तर त्यांनी आता हे दिलेले, तर बघूया जरा क्वालिटी कशी ते मी जरा ऐकून बघतो आता. तर असं काहीतरी आलेले, क्वालिटी मी नंतर बघतो, याची नंतर चेक करतो. तर तुम्हाला तुम्हाला म्हणजे आता आता मला खूप जण आता कमेंट मध्ये प्रश्न विचारतील की, आता थांबा जरा ऍडजस्ट करतो. ओके ओके. तर आता खूप जण मला खूप जण मला प्रश्न विचारतील की कमेंट मध्ये, तुला कोलॅबरेशन कसं भेटलं, हे कसं काय भेटलं. तर हे काही आता सांगायची गरज नाहीये की आता इंस्टाग्राम वरती हे ते कुठं भेटलं ते मी सांगू शकत नाही. पण भेटलेलं आहे एवढं नक्की. तर हे आपल्याला आलंय त्यांच्याकडून, बोट कडून ऑफिशियली. तर आपल्याला फक्त एक आता याच्यावरती एक रील बनवायची, तर त्या रीलला तुम्ही सपोर्ट करा. आणि आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करतोय. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पण असं कोण क्रिएटर असेल, तुम्हाला पण असं कोणतं कोलॅबरेशन आलतं का, तर ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा जर इयरफोन, आता मला नाही वाटत की माझ्या कोणत्या ऑडियन्सला कुणाला परचेस करायचा असेल आता ब्लॉगच्या, तर बाकीच्या कोणाला परचेस करायचा असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, तर तिथून परचेस करा. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये. तर बाय पब्लिक, बाय एव्हरीवन.